नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो आजकाल बऱ्याच महिलांच्या मनात असतो. तो विषय आहे पीसीओडी. नक्की काय आहे, का होतं आणि यावर काय करता येतं? चला, एकदम सोप्या भाषेत हे सगळं समजून घेऊया. कधी असं होतं का, की पाळी अनियमित होते किंवा अचानक वजन वाढायला लागतं आणि दिवसभर थकल्यासारखं वाटतं? ही लक्षणं जर ओळखीची वाटत असतील, तर मनात प्रश्न येतोच की हे पीसीओडी तर नाही ना? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधूया. ओके, तर सर्वात आधी पीसीओडी म्हणजे नेमकं काय आहे? हा शब्द ऐकला की अनेकांना थोडी भीती वाटते नाही का? पण खरं सांगायचं तर घाबरण्यासारखं काहीच नाहीये. हे समजायला खरंच खूप सोपं आहे. पीसीओडी याचा फुल फॉर्म आहे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिझीज. हो, मला माहितीये, नाव थोडंसं अवघड वाटतं, पण काळजी नका करू, आपण ते अगदी सोपं करून समजून घेऊया. बरं, तर शरीराच्या आत नक्की काय घडतं पीसीओडीमध्ये? बघा, नॉर्मली काय होतं, दर महिन्याला अंडाशयात एक स्त्री बीज म्हणजे एक एग तयार होतं आणि मोठं होतं. पण पीसीओडीमध्ये ना, ही स्त्री बीजं पूर्णपणे मोठीच होत नाहीत. ती अर्धवटच राहतात. आणि मग ही अपरिपक्व स्त्री बीजं अंडाशयातच लहान लहान पाण्याच्या गाठींसारखी जमा होतात, ज्यांना आपण सिस्ट्स म्हणतो. आणि ह्याच सगळ्यामुळे काय होतं, शरीरातलं हॉर्मोन्सचं सगळं बॅलन्स, सगळं संतुलन बिघडून जातं. आणि आता सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. लक्षात ठेवा, पीसीओडी हा कुठला आजार नाहीये. अजिबात नाही. ही एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. म्हणजे काय, तर आपल्या जीवनशैलीमुळे, आपल्या सवयींमुळे होणारी एक समस्या. आणि हे एकदा का लक्षात आलं, की मग याकडे बघण्याचा आपला अख्खा दृष्टिकोनच बदलून जातो. भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. चला, आता पुढे जाऊया. ह्याची लक्षणं कोणती आहेत, म्हणजे ते कसं ओळखायचं आणि हे सगळं होण्यामागे नक्की कारणं तरी काय आहेत, आता ते पाहूया. ओके, तर पीसीओडीची काही कॉमन लक्षणं. पहिलं म्हणजे पाळी वेळेवर न येणं. कधी-कधी तर 2-2, 3-3 महिने पाळी येतच नाही. मग आहे अचानक वजन वाढणं. खास करून पोटाच्या आसपास चरबी जमा होते. चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरुमं येऊ लागतात. केस खूप जास्त गळतात, पण त्याच वेळी चेहऱ्यावर किंवा शरीरावर नको तिथे केस वाढू लागतात. आणि हो, सततचा थकवा, काहीही न करता थकल्यासारखं वाटणं आणि गर्भधारणेसाठी प्रयत्न करताना अडचणी येणं. अर्थात हे लक्षात घ्यायला हवं की प्रत्येकामध्ये ही सगळीच लक्षणं दिसतील असं काही नाही. पण मग प्रश्न हा आहे की पीसीओडी होतोच का? याची बहुतेक कारणं ना आपल्या आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत लपलेली आहेत. बघा, रात्री उशिरापर्यंत जागणं, सकाळी उशिरा उठणं, आपलं सगळं वेळापत्रकच बिघडलेलं असतं. खाण्यापिण्याचा तर विचारूच नका. फास्ट फूड, खूप जास्त साखर, व्यायामाचा तर पत्ताच नसतो. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे स्ट्रेस, प्रचंड ताण आणि ओव्हर थिंकिंग. सतत कसला ना कसला तरी विचार करत राहणं. या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या हॉर्मोन्सवर होतो आणि त्यांचं बॅलन्स बिघडतं. आता एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूया. पीसीओडी आणि पीसीओएस. हे दोन शब्द ऐकले की अनेकांचा गोंधळ उडतो. त्यांना वाटतं दोन्ही एकच आहेत, पण तसं नाहीये. ह्या दोन्हीमध्ये एक खूप महत्त्वाचा फरक आहे, जो आपण समजून घेतला पाहिजे. तर बघा, पीसीओडी हे खूप कॉमन समस्या आहे आणि चांगली गोष्ट ही आहे की जीवनशैलीत योग्य बदल करून यावर सहज नियंत्रण मिळवता येतं. याउलट पीसीओएस ही थोडी जास्त गंभीर स्थिती आहे. यात हॉर्मोन्सच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या असतात आणि बऱ्याचदा यासाठी मेडिकल ट्रीटमेंटची गरज लागते. तर आज आपण पीसीओडीबद्दल बोलतोय, जी एक मॅनेजेबल कंडिशन आहे. चला तर मग आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या आणि पॉझिटिव्ह भागाकडे. नुसत्या समस्यांबद्दल बोलून काय होणार, त्यावर उपाय काय आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे, बरोबर? तर मग बघूया, आपल्या जीवनशैलीत छोटे छोटे बदल करून आपण पीसीओडीला कसं नियंत्रणात ठेवू शकतो. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, आपलं जेवण, आपलं डाएट. यात खाण्यापिण्याची भूमिका खूप मोठी आहे. काय खायला हवं? सोपं आहे. भरपूर हिरव्या पालेभाज्या, जास्त गोड नसलेली फळं, डाळी, मोड आलेली कडधान्य आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे घरचं ताजं जेवण. भरपूर पाणी प्या. आणि काय टाळायचं हे तर आपल्याला माहितीच आहे. जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, खूप जास्त साखर, मैदा आणि पॅकेटमध्ये मिळणारे सगळे पदार्थ यांना बाय बाय करा. फक्त खाणं बदलून चालणार नाही, त्यासोबतच रोज कमीत कमी 30 मिनिटं चालायलाच हवं. किंवा मग थोडा हलका व्यायाम, योगा, जे जमेल ते.
रात्रीची झोप खूप महत्वाची आहे. वेळेवर झोपा आणि पूर्ण झोप घ्या. आणि स्ट्रेस, तणाव कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. मेडिटेशन करा, छंद जोपासा, काहीही. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, हे सगळं करताना डॉक्टरांच्या संपर्कात नक्की राहा. त्यांचा सल्ला खूप महत्वाचा आहे. एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवायला हवी. पीसीओडी म्हणजे काही जादूची कांडी फिरवली आणि तो बरा झाला असं होत नाही. यासाठी थोडा वेळ लागतो. पण योग्य काळजी घेतली तर तो 100% नियंत्रणात राहू शकतो. त्यामुळे संयम, पेशन्स खूप जास्त महत्वाचा आहे. आणि आता आपण त्या प्रश्नाकडे वळूया जो कदाचित अनेकांच्या मनात असेल, जो खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे पीसीओडी आणि प्रेग्नन्सी यांचं काय नातं आहे? सगळ्यात मोठा प्रश्न जो अनेकांना सतावतो की जर पीसीओडी असेल तर गर्भधारणा होऊ शकते का? आई बनता येतं का? आणि याचं उत्तर आहे हो, नक्कीच, 100% हो. यात अजिबात शंका घ्यायचं कारण नाही. असे अनेक उदाहरणं आहेत जिथे महिलांना पीसीओडी असूनही त्यांनी नैसर्गिकरित्या गर्भधारणा केली आहे. इतकंच नाही तर त्यांनी निरोगी बाळांना जन्मही दिला आहे. फक्त गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची, आपण आत्तापर्यंत बोललो त्याप्रमाणे जीवनशैलीत बदल करण्याची आणि हो, थोडा धीर धरण्याची. तर आजच्या या सगळ्या चर्चेचं सार काय? सार एकच आहे. पीसीओडीला अजिबात घाबरू नका. ही घाबरण्याची गोष्ट नाहीये, तर समजून घेण्याची आणि त्यावर काम करण्याची गोष्ट आहे. जर वेळेवर लक्ष दिलं, योग्य बदल केले, तर पूर्णपणे एक नॉर्मल, हेल्दी आणि आनंदी आयुष्य जगणं नक्कीच शक्य आहे.